या जनहिताला ही जी चळवळ आहे या चळवळीला धरण बांधून ती देशधर्माकडे स्वातंत्र्याच्या चळवळीकडे जर वळवता आली तर असा दूरदृष्टीचा विचार लोकमान्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळी केला। खाजगीवाले, घोटवडेकर, भाऊ रंगारी ही सगळी ही जी मंडळी आहेत ही गणेशोत्सवाच्या उगमस्थानी त्यांचा निश्चितपणे महत्वाचा सहभाग होता। दगडूशेठ गणपतीच्या उत्सवाची लोकप्रियता वाढण्याची जी काही कारणं आहेत ही कारणं आपण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे। रिपोर्ट अहवाल तयार करून तो लंडनला ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे सादर केला की ह्या देशामध्ये एखाद्या दगडाला शेंदूर फासून म्हणजे केशरी रंग फासून त्याची पूजा करण्याच्या निमित्ताने लोक एकत्र येतात। त्या पत्रकाराचं नाव चिरॉल असं त्या पत्रकाराचं नाव। नमस्कार। गणेशोत्सव म्हटलं की पुण्यातला गणेशोत्सव हा सर्वांच्या डोळ्यांसमोर येतो, कारण त्याची जी पेरणी म्हणता येईल आपल्याला ती पुण्यातूनच झालेली आहे। तर त्याचा जो काही इतिहास आहे किंवा काय या गणेशोत्सवाची सुरुवात झाली, कारण आता याला एक आकर्षक असं रूप मिळालं आहे असं आपण बघतो, पण नेमका गणेशोत्सव का सुरू झाला त्यामागचा उद्देश हा खूप वेगळा होता। तर त्या संदर्भातच आपण थोडीशी आज माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी आपल्यासोबत आज पुण्यातील गणेशोत्सवाबाबतचे जे अभ्यासक आहेत आनंद सराफ सर हे आहेत। त्यांचा या बाबतीत चांगला अभ्यास आहे, पत्रकार, लेखक अशी त्यांची ओळख आपण देऊ शकतो। तर त्यांच्याशीच आपण याबद्दल थोडंसं जाणून घेणार आहोत। सर, स्वागत आहे तुमचं आणि थँक्यू तुम्ही वेळ दिल्याबद्दल। तर एक जो प्रश्न आहे की आता गणेशोत्सवाला आजकाल एक आकर्षक स्वरूप मिळालेलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण हाऊस म्हणूनही हा गणेशोत्सव सध्या केला जातोय साजरा। तर काय सांगाल या मागचा नेमका इतिहास काय किंवा उद्देश काय होता गणेशोत्सवामागचा? पुण्याच्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा जर आपण विचार केला तर सुरुवातीला गंगोत्री पासून असा हा आपण विचार करूयात आणि आता त्याला महानदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मग ह्या गंगोत्रीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये हा उत्सव कसा होता, त्याचा उद्देश काय होता, मग त्या उद्देशातून फलप्राप्ती काय झाली, मग त्याच्यामध्ये बदल काय काय झाले याचा थोडासा धावता आढावा जर समजा आपण घ्यायचा ठरवलं तर निश्चित काही टप्पे हे आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यावे लागतील। सार्वजनिक गणेशोत्सवाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 1890चं जे दशक आहे त्या दशकाचा जर आपण विचार केला तर त्या दशकामध्ये देशामध्ये आपापसात जातीय दंगे किंवा आपापसात दुही निर्माण करण्याचे त्या काळच्या राजसत्तेचे प्रयत्न होते, कारण एकदेशीय लोक एकत्र आले तर ते निश्चित आपल्या राजसत्तेला घातक ठरतील अशी भीती ब्रिटिशांना वाटत होती। त्यामुळे ते अतिशय सावधरित्या लोकांच्या जनमानसाचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे पावलं उचलत होते। तर 1890च्या काळामध्ये तो काळ हा जातीय दंग्यांचा अतिरेकाचा काळ होता। आता त्याच काळामध्ये देशहिताचा विचार करणारी जी मंडळी होती त्या मंडळींनी असा विचार केला की आपापसात भांडणं लावणं किंवा ती करून आपली पोळी भाजून घेणं ही आत्ताच्या राजसत्तेचा तो हेतू आहे। मग आपण ही स्वातंत्र्याची लोक एकत्र येतात ही जर आपण स्वातंत्र्याची चळवळ करू शकलो म्हणजे अगदी सोप्या भाषेमध्ये या जनहिताला ही जी चळवळ आहे या चळवळीला धरण बांधून ती देशधर्माकडे स्वातंत्र्याच्या चळवळीकडे जर वळवता आली तर असा दूरदृष्टीचा विचार लोकमान्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्या काळी केला। त्यामुळे त्या दशकामध्ये लोक एकत्र येणं आणि ते देशहितासाठी एकत्र येणं हा विचार हा जनमानसामध्ये रुजला आणि त्याचं रूपांतर हे सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये झालं हे निश्चितपणे ठामपणे इतिहास सांगतो। आता टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली असं म्हणतात, पण नेमका या मागचं जी काय म्हणतात ज्याचा हात होता कोण होतं आणि त्यांचा म्हणजे त्यांना टिळकांची साथ कशी लागली? आता ह्याच्यामध्ये गणेशोत्सवाच्या उगमस्थानाचा जर समजा आपण विचार केला तर खाजगीवाले, घोटवडेकर, भाऊ रंगारी ही सगळी ही जी मंडळी आहेत ही गणेशोत्सवाच्या उगमस्थानी त्यांचा निश्चितपणे महत्वाचा सहभाग होता। आता ही सुरुवातीला जे काही 3 गणपती बसले होते त्याच्या आधी सुद्धा अनेक वर्ष पुण्यामध्ये काय किंवा महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सवाचा इतिहास आहे, परंतु ह्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वातंत्र्याची चळवळ करण्याचा विचार
हा 1892 पासून चालू झाला. खाजगीवाले हे जेव्हा सरदार खाजगीवाले हे जेव्हा ग्वाल्हेरला गेलेले होते तेव्हा ग्वाल्हेरला त्या ठिकाणी त्यांनी गणेशोत्सवाच्या विसर्जनाची मिरवणूक ही एका दिशेने, एका तालात आणि एका विचाराने, देव देश आणि धर्माच्या विचाराने एका दिशेने लोक चालताना पाहिले. आणि तेच चित्र पाहून आपल्याला हे चित्र पुण्यामध्ये निर्माण करता येईल का म्हणून त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये हा विचार केला. आता त्या काळामध्ये निश्चितपणे लोकमान्यांचं जनमानसामध्ये एक स्थान होतं. त्या जी काही बैठक या प्रतिष्ठित पुणेकर धुरीणांनी घेतली त्याच्यामध्ये लोकमान्यांना सुद्धा बोलवलं गेलं. आणि तशी जी मिरवणूक होती ग्वाल्हेरची तशी मिरवणूक आपण पुण्यामध्ये करू शकतो. कारण त्या काळामध्ये सुरुवातीला बलदंड, सगळ्या तालमीतली बलदंड माणसं म्हणजे एक शक्तिशाली हिंदू समाज हा एका दिशेने त्याला सुरुवात झालेली होती. आणि ते दृश्य हे लोकमान्यांना मोहक निर्माण करणार असं झालं. आणि या कोणाकडे एकाकडे असं श्रेय देता येणार नाही, परंतु गंगोत्री ही या काळात या ठिकाणापासून चालू झालेली आहे असं आपण निश्चितपणे म्हणू शकतो. आणि सुरुवातीला जे 3 गणपती बसवले जात होते तर त्याचं पुढं लोकमान्यांनी पुरस्कार केल्यानंतर 105 गणपतींमध्ये 1894 साली केसरी हे तेव्हाच लोकांचं एक प्रबोधनपर असं वृत्तपत्र होतं, जनजागरणाचं माध्यम होतं. तर लोकमान्यांनी समक्ष लोकांशी बोलून आणि वर्तमानपत्रामध्ये अग्रलेख वगैरे किंवा मोठमोठे लेख लिहून याबाबत प्रबोधन आणि जागरण केलं. आणि त्याचा परिणाम म्हणून 1894 साली 105 गणपती, जे सुरुवातीला 3 गणपती होते त्याचं 105 सार्वजनिक मंडळांमध्ये रूपांतर झालं. आता ही ठिकाणं निवडताना सुद्धा लोकमान्यांनी असा विचार केला की ज्या ठिकाणी समाज एकत्र येतोय, मग त्या शिक्षण संस्था असतील, बाजारपेठा असतील, तालमी असतील, अशा सर्व ठिकाणी त्यांनी आवर्जून तिथल्या लोकांशी बोलून त्याचा या उत्सवाचा पुरस्कार केला. आणि लोकमान्यांचं तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून लोकमान्यांची प्रतिमा, तर सगळ्या जनमानसामध्ये लोकमान्य हा शब्द सुद्धा बाळ गंगाधर टिळकांना जनतेने दिलेला आहे, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. मग लोकमान्यता या उत्सवाला लाभली आणि त्यातूनच हे जे काही आज महानदीचं स्वरूप प्राप्त होतंय ते प्राप्त स्वरूप आपण लक्षात घेतलं पाहिजे. मानाच्या गणपतींची तर तो जो क्रम होता तो पूर्वी काही ठरलेला होता का किंवा काळानुरूप त्यामध्ये काही बदल झाले का? सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 3च्या ऐवजी 105 गणपती जेव्हा सार्वजनिक स्वरूपामध्ये स्थापन झाले आणि मंडळांच्या प्रतिष्ठापना, विसर्जन मिरवणुका या सगळ्या ओघानेच आल्या. मग आता ह्याच्यामध्ये काही गोष्टी आपण अतिशय बारकाईने आपण अभ्यासल्या पाहिजे की सुरुवातीला या मंडळाचे गणपती कोणत्या मंडळांना अग्रक्रम होता. तर जेव्हा ब्रह्मगिरी महाराज, लोकमान्य टिळक आणि पुण्यातले समाज धुरीण असे एकत्र आले आणि त्यांनी एकत्रितरित्या विचार केला की पहिल्या गणपतीचा मान कोणाला, तर ग्रामदैवताला. त्यामुळे पहिला कसबा गणपती मंडळ जे आहे त्यांना पहिला मान मिळाला. त्याचबरोबर दुसरं आपलं ग्रामदैवत तांबडी जोगेश्वरी, या तांबडी जोगेश्वरीचा सुद्धा आपण निश्चितपणे विचार केला पाहिजे. तिसरा गुरुजी तालमीचा जो गणपती आहे तर हा गणपती गणेशोत्सवाची चळवळ सुरू होण्याच्या आधीपासूनचा हा तालमीचा गणपती आहे. त्यामुळे ह्या गणपतीला 3रं मानाचं स्थान मिळालं. आणि तुळशीबाग हे तर पुणेकरांचं पेशवाई काळापासूनच एक काय म्हणून आराध्य दैवत, त्यामुळे त्या आराध्य दैवताच्या तिथल्या मंडळाला निश्चितपणे हा 4था क्रमांक मिळाला. आणि लोकमान्य टिळकांच्या केसरी वाड्यातला म्हणून केसरी वाडा गणपतीला 5वा क्रमांक मिळाला. आता उर्वरित मंडळ जी शेवटचे मानाचे गणपती आहेत त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तो काळ, सुरुवातीचा गणेशोत्सवाचा काळ हा राजसत्तेला धोका निर्माण झाल्याचा जेव्हा त्यांना जाणीव झाली तेव्हा हे लोक एकत्र येऊ नयेत किंवा यांच्यावर अधिकाधिक बंधनं आपण टाकावीत म्हणून सुरुवातीला सुद्धा ह्या मिरवणुकांसाठी गव्हर्नमेंटचा पास, त्या पासाची कॉपी सुद्धा उपलब्ध आहे. आणि त्या पासाबरोबर प्रतिष्ठापना असो किंवा विसर्जन मिरवणूक असो, या विसर्जन मिरवणुकीमध्ये सरकारचा प्रतिनिधी अधिकृतरित्या सामील व्हायला सुरुवात झालेली आहे. ही पण गोष्ट आपण सुरुवातीच्या काळात लक्षात घेतली पाहिजे. मग पहिले 5 मानाचे गणपती ठरले. मग आता ह्या गणपतीच्या मिरवणुकांमध्ये
जर का काही कुठल्याही मिरवणुकीमध्ये बघा तुम्ही आपण एक संरक्षण व्यवस्था ही जी काय आहे त्या मिरवणुकीचा दूरदृष्टीने जेव्हा विचार होतो तेव्हा मिरवणुकीच्या संरक्षण व्यवस्थेचा, जनहिताचा, सामाजिक जाणीवांचा, त्या काळच्या जनमानसाचा विचार हा निश्चितपणे करावा लागतो. मग ह्या मिरवणुकांमध्ये जर का काही गडबड झाली तर ताबडतोब शेवटची जी काही मंडळं आहेत त्या मंडळांच्या मार्फत ताबडतोब त्यांच्यापर्यंत वर्दी जाऊन ऐन वेळेस आपल्याला संरक्षणाची कुमक उपलब्ध व्हावी हा हेतू त्या काळच्या निश्चितपणे समाज धुरीणांच्या मनामध्ये होता. त्यामुळे मंडई, दगडूशेठ, भाऊरंगारी ही जी काही जनमानसामध्ये स्थान मिळवलेली, बहुजन समाजाचा प्रभाव असलेली अशी जी मंडळं आहेत ही मंडळं त्या मिरवणुकीमध्ये आपसूकपणे शेवटच्या क्रमांकावर त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली, जेणेकरून एक कुमक संरक्षणाची व्यवस्था ही त्या मिरवणुकीमध्ये तयार झाली. एक असा प्रश्न की जेव्हा सुरुवात झाली तेव्हा हे सगळं क्रांतिकारी चळवळ जे तुम्ही आता म्हणालात, पण त्यात आता काय बदल झाल्यासारखं तुम्हाला वाटतोय? या गणेशोत्सवाचं एक वैशिष्ट्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. या गणेशोत्सवाची दोन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एक म्हणजे व्यापकता, की सुरुवातीला पुण्यामध्ये सुरू झालेला हा गणेशोत्सव आता जगभरामध्ये 121 पेक्षा अधिक देशांमध्ये आणि छोट्या मोठ्या प्रांतांमध्ये हा उत्सव साजरा होतो आणि त्याचा प्रसार दिवसेंदिवस कमी होत नाहीये. अगदी कोरोना काळामध्ये सुद्धा काही वेळ श्वास घेतला परंतु उत्सव कुठेही कमी झाला नाही. उत्सवावर इतकी आक्रमणं झाली, उत्सवावर इतकी संकटं आली, मग त्या काळची युद्ध असतील, नैसर्गिक संकट असतील किंवा कुठल्याही गोष्टींची जरी संकट आली, प्लेग सारख्या साथीचे संकट आली होती तरी सुद्धा, किंवा भूकंप असेल, आगीचे प्रलय असतील, अशा सगळ्या संकटांमध्ये सुद्धा हा उत्सव टिकून राहिला, वाढत राहिला. त्यामुळे याची व्यापकता हा या उत्सवाचा एक महत्वाचा गुणधर्म आहे. काळाच्या कसोटीवर आहे. काळानुरूप उत्सवामध्ये परिवर्तन हे जनतेला, समाजाला आणि देशाला उपयुक्त असं परिवर्तन झालं. मग उद्दिष्ट सुद्धा बदललं गेलं. स्वराज्याची चळवळ सुराज्याची झाली. त्याच्यानंतर या उत्सवाचा आपण जर विचार केला तर प्रत्येक बाबतीत आपल्याला या उत्सवामध्ये बदल झालेले दिसतात. की हा उत्सव एक कार्यकर्त्यांची शाळा आहे, हा उत्सव एक कलाकारांचं व्यासपीठ आहे, हे एक सामाजिक समरसतेचं अंगण आहे, जनमानसाला ऊर्जा देणारं व्यासपीठ आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण देशाला समाजोपयोगी अर्थकारण पुरवणारा हा उत्सव आहे. याच वर्षी अधिकृतरित्या असोचेम या नावाची जी संस्था, दिल्ली स्थित संस्था आहे, ती आर्थिक सर्वेक्षण करणारी, या संस्थेने असं त्यांच्या आकडेवारीनुसार असं एक पुढे येतोय विषय पुढे येतोय की या वर्षी देशभरामध्ये गणेशोत्सवाच्या काळात 1,00,000 कोटीपेक्षा जास्त उलाढाल ही होतीये आणि हा एक प्रकारे विक्रम आहे. विषय जरा म्हणजे आपण पाहतोय बातम्यांमध्ये वगैरे की मिरवणुकीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. आता याच्यामध्ये काय विषय माहितीये का, की अनेक जनमानस आपण एका रात्रीत बदलू शकतो का? जर लोकांच्या मनामध्ये मानाचे गणपती आणि दगडूशेठ किंवा मंडईचा गणपती, भाऊरंगारी यांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये पहिल्यापासून उत्सुकता आहे, कारण ही मंडळ काही वेगळे देखावे, भव्य देखावे करतात. आता ह्या मंडळांच्या देखावे मिरवणुका पाहण्यासाठी म्हणून पूर्वापार पिढ्या अनेक जण त्या ठिकाणी रस्त्यांवर ताटकळत बसलेले असतात. मग आता इतर मंडळांना सुद्धा असं वाटणं स्वाभाविक आहे की ही गर्दी या मंडळांना मिळती, या मंडळांना जो मान मिळतो तो आपल्याला का मिळत नाही, असं त्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की हे गणपती निघून गेल्यानंतर रस्त्यावर मात्र अनेक ठिकाणी शुकशुकाट असतो. आता ह्याला जनमानसाचं प्रबोधन आपण करू शकतो का? मग ते कोणी करायचं, हा एक मोठा कळीचा प्रश्न आहे. पण मागच्या म्हणजे काही वर्षात असं झालं की केसरीवाडा जो मुख्य गणपती आहे टिळकांचा, तो त्यांनी त्यांची जी मिरवणुकीचा जो मार्ग आहे तो बदलला. टिळक रस्त्यावरून आता ते काढत नाही का? म्हणजे या वादाचाच तो परिणाम म्हणावा लागेल का? नाही, आता या प्रकारामध्ये त्या मंडळाची एक तर मानसिकता
इतिहास, पूर्वपीठिका या सगळ्या गोष्टीचा आणि आत्ता कार्यरत असलेली नवीन पिढी या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. आता जर समजा सातत्याने ही टीका होतीये की तुमच्या मंडळामुळे विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो. आता मंडईचा गणपती असेल, बहुरंगारी गणपती असेल, हे बेलबाग चौकात संध्याकाळी 8-8:30ला येऊन थांबलेले असतात की ज्यांना त्यांना मार्ग मिळावा म्हणून. परंतु उजव्या हाताने लक्ष्मी रोड वरून येणारे जे गणपती असतात त्यांचं म्हणणं असं असतं की ह्या गणपतींच्या आधी आमचे गणपती पुढे सोडले जावे. कारण का, तर हे मानाचे गणपती निघून गेल्यानंतर आमचा गणपती पाहायला कोणीच शिल्लक राहणार नाही रस्त्यावर. आणि रस्त्यावरची गर्दी हे कार्यकर्त्यांच्या उत्साहाचं टॉनिक असतं. परंतु कुठेतरी जमिनीवर पाय ठेवून या सगळ्या उत्सवाचा विचार करण्यासाठी, उत्सवावर प्रेम करणारी, प्रॅक्टिकल मार्ग शोधणारी आणि त्यांच्या शब्दाला किंमत असणारी अशी जर एखादी समिती जर पुण्यामध्ये नेमली गेली तर निश्चितपणे बऱ्याच प्रश्नांवर तोडगे निघू शकतात. आणि अशी माणसं पुण्यामध्ये आहेत ज्यांचं उत्सवावर प्रेम आहे आणि काही चांगलं घडावं अशी मनापासून इच्छा आहे. कशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला किंवा मग त्या प्रतिसादाला आपण क्रांतिकारी आपले जे सर्व कार्यकर्ते होते त्यांनी कशा प्रकारे त्यातून तोडगा काढला? आता ह्या सगळ्या प्रकारामध्ये ब्रिटिशांना लोक एकत्र येऊ नयेत असं वाटत होतं. आणि तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने की त्यांचे हेर, त्यांचे पत्रकार हे सगळीकडे वातावरणामध्ये लक्ष ठेवून होते. म्हणजे जनमानसामध्ये कुठं कुठं काय काय हालचाली होतात. मग त्यांच्या वार्ताहरांनी, त्यांच्या हेरांनी काही एक रिपोर्ट, अहवाल तयार करून तो लंडनला ब्रिटिश गव्हर्नमेंटकडे सादर केला की ह्या देशामध्ये एखाद्या दगडाला शेंदूर फासून म्हणजे केशरी रंग फासून त्याची पूजा करण्याच्या निमित्ताने लोक एकत्र येतात. त्या पत्रकाराचं नाव चिरॉल असं त्या पत्रकाराचं नाव. त्यांनी तो अहवाल सादर केला आणि तेव्हापासून 1857च्या बंडापासून धसका घेतलेल्या ब्रिटिशांनी अधिक सावधपणे पावलं उचलायला सुरुवात केली. मग हे लोक एकत्र येतात, मग यांच्यावर निर्बंध कसे घालता येतील, मग या उत्सवासाठी परवाने, मग ते परवाने निर्माण करणं, काही नियंत्रण आणणं, विसर्जन मिरवणुका असतील किंवा अजून काही सुरुवातीच्या प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका असतील, लोक एकत्र येण्यावरच्या असतील, तर या सगळ्यांवर ब्रिटिशांनी बंधनं घालायला सुरुवात केली. आता कायदा म्हणलं की त्याच्यातून पळवाटा शोधणं हे तर इथल्या हुकमी डाव आहे. मग याच्यातून पळवाटा शोधण्यासाठी, जनजागृती अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी म्हणून मेळ्यांची निर्मिती झाली. मग इथल्या लोकांपर्यंत जनजागृतीचा संदेश इथल्या बोली भाषेत पोहोचण्यासाठी, लोक एकत्र येण्यासाठी आणि हे जनमानस एकत्रित आलेलं ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध लढवण्यासाठी म्हणून काही गोष्टी इथल्या माणसांनी, इथल्या धुरीणांनी एकत्र त्याचा उपयोग करून घेतला. एक तर म्हणजे त्याचं उदाहरण म्हणजे मेळे. जे सुरुवातीला मेळे होते म्हणजे धनगरी काठ्या हातात घेऊन त्याला घुंगरांचा नाद, त्याची जोड देऊन हे धनगरी मेळे सुरू झाले. आणि या धनगरी मेळ्यांच्या माध्यमातून जनहितवादी, ब्रिटिश राजसत्तेविरुद्ध आरडाओरडा करता येईल अशा पद्धतीची रूपकात्मक काव्य, नाट्य, नृत्य, अभिनय असे सगळे मेळ्यांमधून साधे व्हायला लागले. ब्रिटिशांनी त्याही काळामध्ये इथल्या बोलीभाषेचा अभ्यासक म्हणून काही लोकांना या मेळ्यांचा कानोसा घेण्यासाठी म्हणून पाठवलं होतं. पण रूपकात्मक पद्धतीने ज्या गोष्टी साजऱ्या होतात आणि हवा तो संदेश लोकांपर्यंत पोहोचतोय, हा मेळ्यांचा उपयोग त्या काळामध्ये जनजागृतीसाठी आला. त्याचबरोबर सुरुवातीचे जे काही आपण गणपती मंडळ पाहिली तर त्या मंडळांच्या मूर्ती या पर्यावरणपूरक होत्या आणि त्या मूर्तींमध्ये गणेशाचं आक्रमक स्वरूप, हातामध्ये भाला त्रिशूळ घेतलेलं आणि पायी राक्षसाला चिरडणं. राक्षस हे परकीय राजसत्तेचं रूप आहे. हा संदेश विघ्नहर्त्या देवाच्या उत्सवातून, मूर्तींच्या माध्यमातून सुद्धा अनेकांपर्यंत पोहोचला गेला. बहुरंगारीची मूर्ती असेल किंवा अजून राजाराम मंडळाची मूर्ती असेल, तरोडे गणपती आहे, अशा 5 सुरुवातीच्या मूर्ती उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येतील की ज्या मूर्तींच्या दर्शनाने सुद्धा लोकांना एक देशप्रेमाची उर्मी, एक लाट मनामध्ये निर्माण होत होती.
दगडूशेठ हलवाई बद्दल काय सांगू शकता सर? कारण जसं आता मुंबईला गेलं की तिकडचा लालबाग, तसं पुण्यात आलं की दगडूशेठ हे लोकांच्या मनात असं भिनलेलं आहे, तर ते त्याचं काय सांगा? त्याला कारण सुद्धा अनेक आहेत की पुण्यामध्ये जे कोणी प्रतिष्ठित मंडळी सुरुवातीला गणेशोत्सवाचा पुरस्कार करणारी होती, त्याच्यामध्ये दगडूशेठ हलवाई हे सुद्धा त्यामध्ये होते. आणि सुरुवातीचे जे काही गणपती आहेत त्या गणपतींमध्ये दगडूशेठ गणपती सुद्धा आहे त्याच्यामध्ये. मग तो 5वा आहे का 7वा आहे, परंतु त्याची सुद्धा सुरुवातीला गोमुख मी म्हणतो ना, या उत्सवाचं गोमुख. आणि या उत्सवाची दगडूशेठ गणपतीच्या उत्सवाची लोकप्रियता वाढण्याची जी काही कारणं आहेत ती कारणं आपण सुद्धा लक्षात घेतली पाहिजे. एक तर म्हणजे ह्या मंडळांनी जनहितकारी असे अनेक उपक्रम घेतलेले आहेत. त्याचबरोबर ह्या गणपतीच्या दर्शनासाठी रांगा लागतात. ह्या काही कृत्रिम कुठल्याही ह्या प्रकारा नाही. लोकांना त्याचा जो काही त्यांची श्रद्धा, त्याचा प्रत्यय येत असेल, त्यामुळे कर्णोपकरणी मुखोद्गत असे झालेले ज्या काही गोष्टी असतात की हा गणपती नवसाला पावतो, अशी जर लोकांची श्रद्धा असेल तर हे जनमानस कसं तयार झालं वगैरे इतकं खोलामध्ये जाण्याची आपण आवश्यकता नाही. परंतु दगडूशेठ गणपतींनी जनमानस काबीज केलं आणि अनेक जनहितकारी योजना या त्यांच्या मंडळाच्या मार्फत राबवल्या, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर या गणेशोत्सवामधली विधायकता वाढवण्यासाठी म्हणून दगडूशेठ गणपतींनी सजावट स्पर्धेचं आयोजन केलं की ज्या सजावट स्पर्धेच्या माध्यमातून अनेक समाज धुरीण हे त्या ठिकाणी परीक्षक म्हणून मंडळांशी संपर्क साधू लागले आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या कामाला प्रोत्साहन आणि शाबासकीची थाप देऊ लागले. त्यामुळे गणपतीच्या मंडळाच्या चांगल्या कामाला प्रोत्साहन मिळते, बक्षिसं मिळतात, शाबासकी मिळते, कार्यकर्ते घडतायत. मग या सगळ्या प्रकारातून निश्चितपणे दगडूशेठ मंडळाचं सामर्थ्य हे निश्चितपणे वाढत गेलं. तर अशा प्रकारे आपण पुण्यातला सार्वजनिक गणेशोत्सव, त्याचा इतिहास, मानाचे 5 गणपती, त्यांचा क्रम, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. शिवाय काही नवीन गोष्टी देखील आपल्याला माहीत झाल्या आहेत आज. अर्थकारण असू दे या उत्सवाच्या माध्यमातून, कशा प्रकारे तो जो पूर्वीचा गणेशोत्सव होता आणि आताचा गणेशोत्सव यामध्ये किती व्यापक स्वरूप या उत्सवाला आता मिळालेलं आहे, याच्यामध्ये काय बदल झाले, सर्व गोष्टी आपण जाणून घेतल्या आहेत. आणि एकूणच छान अशी माहिती आपल्याला आज मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये इतकंच. असेच आणखी काही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यासाठी ओनली मानिनी या पेजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.